बिनविरोध झाला म्हणजे काय झालं? त्यात काही नियमाच्या बाहेर आहे का? देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे 2 उपमुख्यमंत्री यांनी महाराष्ट्राची लोकशाही गुंडाळण्याचा खेळ हा सुरू केलेला आहे. तथाकथित अनपोत जरी झाले असले तरी नोटा या ऑप्शनचं बटन आणि मशीन त्या ठिकाणी ठेवावी. या अत्यंत कुटील पद्धतीनं, कारस्थानी पद्धतीनं या निवडणुका बिनविरोध करण्याचा घाट त्यांनी घातलेला. ही जी स्पर्धा सुरू झाली या निवडणुकीत बिनविरोध निवडून आणण्याची, फक्त धमक्या, पैशाचा वापर, ब्लॅकमेलिंग, दहशत काय करतात राज्याचे मुख्यमंत्री आणि या राज्याचे निवडणूक आयुक्त? सगळं जे गोंधळ सुरू आहे, पैशाच्या जोरावर, गुंडगर्दीच्या जोरावर, ताकदीच्या जोरावर, पोलिसांचा दबाव टाकून, प्रशासनाचा दबाव टाकून आरोनी अनेक ठिकाणी चुकीचे घेतलेले निर्णय, गैरफायद्यातून या महायुतीचे उमेदवार कसे बिनविरोध होतात, बाकी कुठल्या पक्षाचे का होत नाही. तुम्ही ती निवडणूक बिनविरोध का होऊ दिली? त्या ठिकाणी तुमच्या उमेदवारांनी आपलं नामांकन अर्ज पाठी का गेलं? सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये हा वाद रंगलाय तो राज्यात वाढत चाललेल्या बिनविरोध कल्चरमुळे. मतदान हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य, प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार. शाळेमध्ये नागरिकशास्त्राच्या पुस्तकामध्ये आपण वाचलेली ही वाक्य, पण हे सगळं केवळ पुस्तकापुरतंच आहे का काय, असा प्रश्न सध्या अनेकांना पडतोय. यावर आज आपण दिवसाभरामध्ये काय घडलं ते बघूयात आणि या महत्त्वाच्या मुद्द्यावरती चर्चा करूयात आजच्या 0 आवरमध्ये. त्यासाठी मी पूर्वी भावे आजच्या महापालिका निवडणूक विशेष भागामध्ये तुमचं स्वागत करते. खरं तर निवडणुकीचा प्रचार रंगात आलाय, पण सोबतीला जोरदार चर्चा आहे ती बिनविरोध निवडून आलेल्यांची. मतदारांनी मतदान करण्याआधीच राज्यातून तब्बल 65 ठिकाणी नगरसेवक कोण होणार हे आधीच स्पष्ट झालंय. त्यातून यातले बहुतेक सर्वजण हे भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या सत्ताधारी पक्षांचे आहेत. कुठे समोरच्या उमेदवारांचे अर्ज बाद झाले म्हणून, तर कुठे इतर उमेदवारांनी माघार घेतली म्हणून. अशी कारणं अनेक आहेत, पण या बिनविरोध निवडूनमुळे मतदारांचा मूलभूत अधिकार हिरावला जातोय अशी सर्वसामान्य भावनाही आहे. विरोधी पक्षांनी आता यावर आवाज उठवायला सुरुवात केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आता नवी मागणी केली आहे. बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांच्या वॉर्डांमध्ये नोटा म्हणजे नन ऑफ द अबाव याचा वापर, या पर्यायाचा वापर देऊन मतदान घ्यावं असं सपकाळ म्हणाले. नोटाचा जो अधिकार आहे तो अबाधित आहे. त्यामुळे नोटाचा अधिकार हा अनपोत झालेल्या ठिकाणी जो निवडून आलाय हा सोडून हा जो ऑप्शन आहे तो दाबण्याच्या अनुषंगानं तिथे मशीन ठेवावी. मतदानाच्या दिवशी निवडणुका होत असताना लोकांना या सगळ्या प्रक्रियेचा निषेध नोंदवता यावा किंवा त्यांना त्याचा अधिकार जो आहे तो मतदानाचा वापरता यावा म्हणून निवडणूक आयोगाने त्या दिवशी तिथे अनपोज, तथाकथित अनपोज जरी झाले असले तरी नोटा या ऑप्शनचं बटन आणि मशीन त्या ठिकाणी ठेवावी ही काँग्रेस पक्षाची आमची मागणी आहे. सपकाळांनी केलेली मागणी तुम्हाला योग्य वाटतेय का? तुम्हाला काय वाटतं? सोशल मीडियावरून तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा आणि त्यासाठी विचारलेला प्रश्न बघायला आपण जाऊयात आमच्या पोल सेंटरला. आजचा आमचा प्रश्न याच मुद्द्यावरती आधारित आहे आणि तो आहे, बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांच्या वॉर्डांमध्ये नोटाचा पर्याय ठेवून मतदान घेतलं पाहिजे असं वाटतं का? होय आणि नाही असे 2 पर्याय आहेत आणि मतदानाआधी एक महत्त्वाचं मतदान तुम्हाला करायचं आहे आज आणि तुमचा कौल या विषयातला आम्हाला कळवायचा आहे. यावर तुमच्या प्रतिक्रिया आणि कौल मी अर्थातच दाखवणार आहे, पण भाजपच्या नेत्यांना मात्र ही मागणी आज योग्य वाटली नाही असं दिसलं. बिनविरोध निवडून येण्याचा पायंडा चांगलाच असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलंय, तर मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी विरोधी पक्षांनाच सवाल केलाय. बघूया. ज्या वेळेला निवडणुकीच्या रिंगणामध्ये उमेदवारच नसतो किंवा अनेक उमेदवार बाकीचे सर्व आपला उमेदवारी अर्ज परत घेतात, नामांकन परत घेतात, एकच उमेदवार राहतो, मग ती निवडणूक बिनविरोध होते. त्यामुळे माझा त्यांना सवाल आहे की तुम्ही ती निवडणूक बिनविरोध का होऊ दिली? त्या ठिकाणी तुम्ही निवडणूक का नाही लढवली? त्या ठिकाणी तुमच्या उमेदवारांनी आपलं नामांकन अर्ज पाठी का गेलं? हा माझा त्यांना सवाल आहे. निवडणूक आयोगाने तशी संधी दिली आहे आणि त्यामुळे चांगली पायंडा आहे बिनविरोध होण्याचा. एखाद्या ठिकाणी निवडणूक होत नसेल आणि बिनविरोध होत असेल तर त्या ठिकाणी हा चांगला पायंडा लोकशाहीमध्ये आहे. आम्ही कुठेही विरोध केला नाही आहे, कुठेही विरोध केला नाही आहे. बिनविरोध लोक निवडून आले तर ही लोकशाहीमध्ये चांगला आहे. अनेक सरपंच बिनविरोध होतात, अनेक ठिकाणी नगरसेवक बिनविरोध होतात, अनेक सरपंच या राज्यामध्ये बिनविरोध झालेले आहेत. अनेक ठिकाणी मोठ्या मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये बघा तुम्ही त्या ठिकाणी 3-3, 4-4 वेळा बिनविरोध होतात. बिनविरोध झाला म्हणजे काय झालं? त्यात काही नियमाच्या बाहेर आहे का?
एकीकडे हे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत तर दुसरीकडे हा मुद्दा आता कोर्टाच्या पायरीवर पोहोचलाय. ठाण्याचे मनसे शहराध्यक्ष अविनाश जाधव आणि काँग्रेसचे नेते समीर गांधी यांनी आज मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे. एक व्हिडिओ जाधवांनी काल दाखवला होता. त्यामध्ये एका उमेदवाराला पोलीस अधिकारीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बंगल्यावर घेऊन जात आहेत असं दिसत होतं. या व्हिडिओच्या आधारे उमेदवारांवरती दबाव टाकला गेल्याचा त्यांचा आरोप होता आणि याच आधारावर त्यांनी आज हायकोर्टात धाव घेतली. या प्रकरणी न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी व्हावी अशी या याचिकेत मागणी आहे. तोपर्यंत बिनविरोध निवडणुकांचे निकाल राखून ठेवावेत अशी मागणी यात करण्यात आली आहे. याचिका करण्यापूर्वी जाधव यांनी निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारेंचीही भेट घेतली. कालचा व्हिडिओ आणि इतर पुरावे त्यांनी आयोगाकडे दिलेत. ठाण्यातल्या निवडणूक अधिकाऱ्यांच्या भूमिकेवरही त्यांनी शंका उपस्थित केली. आमचा उमेदवार आहे त्याला पोलीसवाला एक पोलीस अधिकारी त्याला डीसीएमच्या घरी बंगल्यावर घेऊन चाललेला आहे बघा. हा तो व्हिडिओ आहे. याचा अर्थ आम्ही जे म्हणतोय की पैसे देऊन बिनविरोध नगरसेवक निवडून आणले त्याचं एक उदाहरण देतो. हा जो त्याचा विक्रम घाग ना विक्रांत घाग नावाचा मुलगा आहे आणि त्याच्याबरोबर एक पोलीस ऑफिसर आहे जो एकनाथ शिंदेच्या घरी चाललेला आहे. शिवसेनेच्या चिन्हावर लढलेला मुलगा आहे. त्याने फॉर्म भरला होता आणि हा मुलगा काय करतोय याला पोलीसवाला का घेऊन चालला एकनाथ शिंदेच्या घरी याची चौकशी नको का व्हायला. आता हा प्रूफ आहे ना. आम्ही प्रूफ देतोय. आता याच्यानंतर जर अजून काय प्रूफ हवे असतील निवडणूक आयोगाला तेही मागा तेही द्यायला तयार आहोत. आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये कधीच इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये बिनविरोध निवडणुका झाल्या नाही आणि आता ज्या बिनविरोध निवडणुका 68 ते 70 ठिकाणी उमेदवार भारतीय जनता पक्ष, शिंदे सेना आणि अजितदादांचा पक्ष अशा तीनच पक्षाचे मेजॉरिटीनी उमेदवार निवडून आलेले आहेत. एक मुस्लिम कोणत्या तरी संघटनेचा सुद्धा आहे. तर या सगळ्यांच्या बद्दलच्या शंका आहेत लोकांच्या मनामध्ये आणि ते याचिकाकर्त्यांनी ते सांगितलं की प्रथमदर्शनीच ही एक महत्त्वाची घटना म्हणून, चोरीची घटना म्हणून लक्षात घेण्याची गरज आहे. तर आपण आत्ताच बघितलं की उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतल्यावरती दबावापोटी विक्रांत घाग यांनी अर्ज मागे घेतल्याचा आरोप अविनाश जाधव यांनी केला होता. पण यामध्ये आता दुसरी बाजू बघूया. हे आरोप स्वतः घाग यांनी फेटाळून लावलेत. ते काय म्हणतात पाहूया. नावाचा मुलगा आहे आणि त्याच्याबरोबर एक पोलीस ऑफिसर आहे जो एकनाथ शिंदेच्या घरी चाललेला आहे. याची चौकशी नको का व्हायला. आता हा प्रूफ आहे ना. सरळ प्रूफ आहे की एकनाथ शिंदेच्या घरी एक पोलीस अधिकारी हे आमच्या उमेदवाराला घेऊन गेलेले आहेत आणि त्यानंतर त्यांनी जाऊन अर्ज पाठी घेतलेला आहे. सो या सगळ्या गोष्टी पाहता ही संपूर्ण निवडणूक ही मला असं वाटतं पैशानी आणि पोलीस यंत्रणेच्या दबावाखाली लढली जाते. मी शिंदे साहेबांना भेटल्यानंतर जरी अर्ज मागे घेतला असेल तरी माझं डिसिजन पहिलंच झालं होतं. कारण माझ्यावर कुणाचाही दबाव नव्हता किंवा काही नाही. माझ्या कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार मी माझा अर्ज मागे घेतलेला आहे आणि शिंदे साहेबांच्या उमेदवाराला मी पाठिंबा जाहीर केलेला आहे. मला कुठलाही अधिकारी आतमध्ये घेऊन गेला नाही. मी माझ्या स्वतः बुकमध्ये एंट्री करून डीसीएम शिंदे साहेबांच्या बंगल्यात एंट्री बुकमध्ये एंट्री करून माझं नाव लिहून मी आतमध्ये गेलेलो आहे. आणि या मुद्द्याच्या अनुषंगाने आज प्रतिक्रिया काय काय आल्या ते आपण पाहूयात. जाऊयात मीडिया सेंटरला. सोशल मीडियावरनं आजच्या प्रश्नावरती आलेल्या प्रतिक्रियांपैकी काही वेचक आणि वेधक प्रतिक्रिया आपण बघणार आहोत. बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांच्या वॉर्डांमध्ये नोटाचा पर्याय ठेवून मतदान घेतलं पाहिजे असं वाटतं का? पाहूयात प्रतिक्रिया काय आल्या. उमेदवार कोणत्या कारणास्तव बिनविरोध निवडून आला आहे हे पाहिल्यानंतरच नोटाचा पर्याय उपलब्ध करून देण्यात यावा असं प्रभाकर यांचं मत आहे. युट्यूबवरनं युवराज सिंह म्हणतात की महुआ नोटाला जरी जास्त मतदान झाले तरी काही फायदा नाही. जो उमेदवार आहे तोच विजयी घोषित केला जाणार. उमेदवार निवडून आणणं यालाच लोकशाही म्हणतात. बिनविरोध निवडून येऊन जमणार नाही. अविनाश पाटील यांची युट्यूबवरनं प्रतिक्रिया आहे. फेसबुकवरनं पुढची प्रतिक्रिया सत्यवान तांबे यांची आहे. जे लोक बिनविरोध निवडून आलेले आहेत तर त्यांनाच बाद करा म्हणजे बरोबर होईल. फेसबुकवरनं अनिल कुमार उबाळे यांची प्रतिक्रिया आहे. नक्कीच नोटा हा बिनविरोध विरुद्ध तगडा उमेदवार आहे. हिंमत असेल तरी होऊन जाऊ द्या आमने सामने. इंस्टाग्रामवरनं दत्तात्रय जाधव म्हणतायत बिनविरोध हे जनतेने ठरवलं पाहिजे, नगरसेवक किंवा कोण्या मंत्र्यांनी नाही.
इंस्टाग्रामवरनं ऋषिकेश गोरे म्हणतायत बिनविरोध म्हणजे लोकांना पर्याय नाहीत असा अर्थ होतो. नोटाचा पर्याय दिला तरच कळेल की उमेदवार लोकांना मान्य आहे की नाही. तर तुमच्या प्रतिक्रिया अतिशय बोलक्या आहेत. काही लोकांचा पूर्णपणे या पर्यायाला पाठिंबा दिसतोय, पण त्याचबरोबर काही लोकांच्या शंका सुद्धा आहेत आणि याच अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार, भाजपचे नेते अवधूत वाघ आणि त्याचबरोबर ॲडव्होकेट असीम सरोदे, ज्यांनी ही याचिका दाखल केलेली आहे. आज आपल्या तिघांचंही स्वागत आहे आणि मी थेट जाते ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्याकडे. असीमजी, नक्की याचिकेमध्ये काय आहे, त्यातून तुम्हाला अपेक्षित काय आहे, कशा पद्धतीने आपण या संदर्भामध्ये लढणार आहात? पहिले पार्श्वभूमी आपण लक्षात घेतली पाहिजे की निवडणूक मध्ये मतदान करणं कोणत्याही निवडणुकीत हा मूलभूत हक्क नाही, तो केवळ कायदेशीर हक्क आहे. आणि नोटाचा जो अधिकार आहे, नॉन ऑफ द अबव किंवा यापैकी कोणी लायकीचा नाही, हे मतदान करण्याचा हक्क सुद्धा कायदेशीर हक्क आहे. त्या कायदेशीर हक्कातला एक भाग आहे वोटिंग करण्याचा, तो मूलभूत हक्क नाही. तो अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे का, मूलभूत हक्क आहे का, याबद्दलची याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. जेव्हा मागच्या काही इलेक्शनमध्ये अशा बिनविरोध निवडणुका झाल्या तेव्हा त्याबद्दलचं चॅलेंज काही जणांनी केलं आणि ती उच्च न्यायालय ते कन्सिडर करते. आता सगळ्या कायद्यांमध्ये आपण पाहिलं की खासदार व्हायचं असेल, आमदार व्हायचं असेल, नगर परिषद सदस्य व्हायचं असेल किंवा नगरसेवक व्हायचं असेल कॉर्पोरेशनमध्ये, महानगरपालिकेत, तर सगळ्यांमध्ये एकच लिहिलेलं आहे की इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह लोकांचा हा खासदार होईल, आमदार होईल किंवा नगरसेवक होईल. मग इलेक्टेड हा शब्द जर वापरला असेल तर बिनविरोध निवडणूक ही काही इलेक्टेड निवडणूक म्हणता येत नाही. तो माणूस इलेक्टेड आहे असं म्हणता येत नाही. हा सुद्धा विषय सर्वोच्च न्यायालयातल्या सुद्धा पिटिशन मध्ये आहे, आम्ही सुद्धा तो नमूद केलेला आहे. आता आपण पाहिलं की एकीकडे उमेदवारी मागण्यासाठीच्या रांगा, दुसरीकडे उमेदवारी मिळाली पाहिजे, एबी फॉर्म आम्हालाच मिळाले पाहिजे म्हणून हट्ट, आग्रह, मारामाऱ्या, नंतर रडारडी, हे सगळं आपण पाहिलं. काही जणांनी फॉर्म घेणं, एबी फॉर्म, हे आपण पाहिलं. काही जणांचे डोळे पांढरे होणं, ते छाती बडवून घेणे, हे आपण पाहिलं. म्हणजे प्रचंड सत्ताकांक्षा असलेले लोक या निवडणुकीत उतरलेले आपण पाहिलं. मग आता एवढ्या मोठ्या प्रमाणातली जी सत्ताकांक्षा आहे ती अचानक एका दिवशी जेव्हा उमेदवारी अर्ज मागे घ्यायचे आहे त्या दिवशी अचानक अशी कोणती प्रेरणा यांच्यामध्ये निर्माण होते की सगळेच्या सगळे उमेदवारी अर्ज मागे घेतात आणि बिनविरोध निवडणूक होऊ देतात. असीमजी, हे सगळं खरं असलं तरी सुद्धा तुम्ही आता याचिका दाखल केल्यानंतर निवडणुका होण्यापर्यंतचा कालावधी या सगळ्यामध्ये काही एक कन्क्लुसिव्ह अशा पद्धतीचा निर्णय येण्याच्या दृष्टीने पुरेसा आहे का? नसेल तरी सुद्धा त्याला आव्हान दिलं पाहिजे, कायदेशीररित्या त्याची कायदेशीरता त्याच्यातली तपासली पाहिजे. म्हणून आम्ही 3 मागण्या महत्वाच्या केलेल्या आहेत. एक तर निवडणूक आयोगाने जो सगळा एक प्रक्षोभ झाला त्याची दखल घेऊन प्रेस कॉन्फरन्स लाजेखातर घेतली आणि त्यांनी सांगितलं की आमच्या जे तिथले रिटर्निंग ऑफिसर म्हणजे निवडणूक अधिकारी आहेत त्यांच्याकडून आम्ही अहवाल मागितलेले आहे, जिथे जिथे बिनविरोध निवडणूक झाले त्याच्या संदर्भातले अहवाल पाहून आम्ही तो चौकशीचा एक अहवाल तयार करू. आता आमचं म्हणणं एवढंच आहे की चौकशी अहवाल तयार करत असताना तो चौकशी अहवाल न्यायालयाच्या देखरेखीखाली झाला पाहिजे. तशी आपण एक मागणी केलेली आहे. दुसरी आपण मागणी केलेली आहे की आपण म्हणतो की वोटिंग शेअर, मिनिमम वोटिंग शेअर काय असेल हे नक्की झालं पाहिजे. सुप्रीम कोर्टाने पण याच्या संदर्भात केंद्र सरकारला तेव्हा डायरेक्शन दिलेले आहे की याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे ते सांगा. आणि ती मागणी आम्ही केलेली आहे की राज्य सरकारच्या पातळीवर महापालिका कायद्यामध्ये आवश्यकता असेल तर बदल करा, परंतु मिनिमम वोटिंग शेअर ठरवा. आता मिनिमम वोटिंग शेअर म्हणजे काय? अनेक देशांमध्ये हा विषय जेव्हा आला तेव्हा त्यांनी सांगितलं बिनविरोध निवडणूक अशी असू शकत नाही, मतदान ही प्रक्रिया झाली पाहिजे. आणि मग एक मत का असेना त्या उमेदवाराचं स्वतःचं जरी असलं तरी त्याला मतदान आपण म्हणतो, मग ते मतदान तसं झालं पाहिजे, मग त्याला तुम्ही विनिंग कॅन्डिडेट म्हणून विनर म्हणून डिक्लेअर करा. ही मागणी आपण केलेली आहे. आणि तिसरी महत्वाची मागणी आपण केलेली आहे की जोपर्यंत चौकशीचा अहवाल पूर्ण होत नाही तोपर्यंत ज्या 68 किंवा 70 अशा घाऊक पद्धतीने बिनविरोध लोक निवडून आलेले आहेत त्या ठिकाणचा निकाल तोपर्यंत पेंडिंग ठेवावा जोपर्यंत चौकशी अहवाल येत नाही. आता या सगळ्या कायद्यात बसणाऱ्या मागण्या करून ही पिटिशन केलेली आहे. ही निवडणूक पिटिशन नाही, इलेक्शन पिटिशन नाही, ही रिट पिटिशन आहे. आणि कोणत्याही हरलेल्या उमेदवाराच्या विरुद्ध किंवा जिंकलेल्या उमेदवाराच्या विरुद्ध सुद्धा ही नाही,
तर केवळ राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोग यांना प्रतिवादी करून ही याचिका करण्यात आली. पण असीमजी, ह्याच्यामध्ये अजून एक असा महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्या उमेदवारांनी जे उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत त्यांच्या विरोधामध्ये किंवा त्यांच्या पक्षाच्या विरोधामध्ये आक्षेप घेतला जातोय इथे इतर विरोधक असलेल्या पार्टीजकडनं, पॉलिटिकल पार्टीजकडनं. मग त्यांच्या विरोधामध्ये कुठल्याही पद्धतीची कारवाई किंवा याचिका दाखल का नाही करण्यात आलेली? कारण उदाहरणं तर अशी दिली जात आहेत की त्यांना कुठे धमकावलं गेलं किंवा कुठे त्यांच्याकडनं पैसे त्यांना दिले गेले, अशा पद्धतीच्या गोष्टी बोलल्या जात आहेत. तेव्हा ती निवडणूक याचिका होते आणि ती निवडणूक झाल्यावर होऊ शकते. त्यामुळे निवडणूक झाल्यानंतर कदाचित अशा अनेक याचिका तिथले लोक करतील. मतदार सुद्धा निवडणूक याचिका करू शकतात. असं काही आवश्यक नाही की माघार घेतलेली सगळ्यांनी आता कोण निवडणूक याचिका करणार. तर त्या प्रभागातला मतदार सुद्धा निवडणूक याचिका करू शकतो, पण ती निवडणूक झाल्यावर. परंतु आतापर्यंत अशा पद्धतीची याचिका समोर आलेली नाहीये. आपण जाऊयात अवधूतजींकडे. अवधूतजी, हे सगळे जे मुद्दे आहेत ते तुम्हाला पटतायत का? कारण आज चंद्रशेखर बावनकुळेंनी तर असं म्हटलेलं आहे की उत्तम आहे बिनविरोध निवडून येणं अशा पद्धतीने उमेदवार. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया होत असताना निवडणूक प्रक्रियेमध्ये निवडणूक आयोग आणि अर्थात उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय याच्याकडे असलेली जी काही पॉवर्स आहेत त्या पॉवरचा उपयोग करणं आणि करून घेणं हे सर्वसामान्य जनतेचं कर्तव्य आहे. जर निवडणुकीमध्ये कुठच्याही प्रकारे आपल्याला गैरव्यवहार दिसत असतील तर त्यासाठी दाद मागणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. आणि अशा प्रकारे जर कोणाला वाटत असेल ते योग्य आहे, अयोग्य आहे, चूक आहे, बरोबर आहे, बाजूला ठेवूया. परंतु असं जर कोणाला वाटत असेल आणि ते निवडणूक आयोगाकडे किंवा उच्च न्यायालयाकडे कुठच्याही तऱ्हेने रीट असो काही असो जात असतील तर ते स्वागतार्ह आहे, त्यांनी गेलं पाहिजे. आणि शेवटी निवडणूक आयोग, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय जो आदेश देईल तो भारतीय जनता पक्ष मान्य करेल आणि त्याच्यामध्ये विरोध असायचं काही कारण नाही. फक्त प्रश्न असा राहिलेला आहे की जे आपण म्हणतो बिनविरोध, खरं म्हणजे ही काही नेहमी होणारी घटना आहे असं नाही, परंतु प्रथमच घडते आहे अशी पण घटना नाही. 1952 सालापासून लोकसभेचा विषय घेऊ आपण, तर नगरपालिका, नगरपंचायत समित्या, ग्रामपंचायत सोडूनच देऊ. पण लोकसभेमध्ये जिथे मातब्बर लोक उभी राहतात, अतिशय मातब्बर लोक, 1952 पासून आजपर्यंत एकूण 35 जण बिनविरोध निवडून आलेले आहेत आणि त्यातील 27 जण हे काँग्रेसचे आहेत. आता काही नावं सांगायची झाली तर 2012ला डिंपल यादव निवडून आल्या, बिनविरोध निवडून आल्या. फारुख अब्दुल्ला श्रीनगरवरनं एकदा नव्हे तर दोनदा बिनविरोध निवडून आले. आणि महाराष्ट्राचं उदाहरण द्यायचं झालं तर आपले आदरणीय यशवंतराव चव्हाण सुद्धा बिनविरोध निवडून आलेले आहेत. आता ह्यांच्या विरुद्ध कोणी असा आरोप करायचा का की यांनी पैसे देऊन निवडून आले, यांनी पण अवधूतजी, या संदर्भामध्ये तुमच्या पक्षाने विरोधही केलेला आहे आणि आता मात्र त्याचं स्वागत केलं जाते तुमच्या पक्षाकडनं. इथे विरोध आणि स्वागताचा प्रश्न नाहीये, इथे भूमिका मांडण्याचा प्रश्न आहे. आमच्या पक्षाने विरोध केलेला नाहीये. चंद्रशेखर बावनकुळे किंवा अमित साटम साहेब जे म्हणाले, बंगालमध्ये तुमचा पक्ष या बाबतीमध्ये कोर्टात गेलेला नाहीये असं म्हणायचं तुम्हाला? हो ना, परंतु पूर्वीजी 33% ठिकाणी पश्चिम बंगालमध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्था झाल्या त्यामध्ये 33% ठिकाणी बिनविरोध निवडणुका झाल्या. आणि आज जर आपण सगळ्या नगरपालिकांच्या निवडणुका बघितल्या त्यामध्ये फक्त 3% ठिकाणी बिनविरोध निवडून आलेले आहेत. आता ज्यावेळी एखादा मनुष्य निवडून येतो त्यावेळी नीट लक्षात घ्या, फक्त मुंबई हे वेगळी आहे, इतर ठिकाणी पॅनल सिस्टीम आहे. एखाद्या पॅनेलमध्ये 4 पैकी 1च जण बिनविरोध आलेला आहे, तर त्याच्यामुळे उरलेल्या 3 जणांना इलेक्शन लढवावी लागणार आहे हे कोणच सांगत नाहीये. त्याच्यामुळे तिकडे इलेक्शनच होणार नाही, तिकडे लोकांना मतदाराचा हक्क डावलून घेतला आहे असं नाहीये. तुम्ही मला एक तरी पॅनेल दाखवा जे अनअपोज झालेले अख्ख्या महाराष्ट्रात. तर कुठेच पॅनेल अनअपोज झालेलं नाही. पूर्वी होतंय काय की ग्रामीण महाराष्ट्रामध्ये एका पॅनेलमध्ये सर्वसाधारणपणे सर्वसाधारण उमेदवार, सर्वसाधारण महिला, ओबीसी आणि जर ओबीसी महिला किंवा एससी किंवा एसटी असे पडतात. एखाद्या ठिकाणी खरंच लोकांना त्या रिझर्वेशनचे कॅन्डिडेट मिळत नाहीत आणि त्याच्यामुळे असं होऊ शकतं. तुम्हाला मी 2 उदाहरणं देतो आणि नंतर आपण ही चर्चा दुसऱ्यांकडे द्या. मी तुम्हाला उदाहरण देतो मुंबई मधल्या वॉर्ड नंबर 2चं. वॉर्ड नंबर 2 मध्ये फक्त 2च अर्ज पहिल्यापासून आले. एक आहे मशालचा आणि दुसरा आहे धनुष्यबाणाचा, तिसरा अर्जच नाहीये. तर त्याच्यामुळे वंचितने अर्जच केला नाही
त्याच्यानंतर काँग्रेसने अर्जच केला नाही, समाजवादी पार्टीने अर्जच केला नाही. आता विरोधकांना निवडून आणायचं काम पण आमचं आहे का? विरोधकांचे फॉर्म पण भरायचं काम आमचं आहे का? तुम्ही मुलुंडमध्ये बघितलं तर नील सोमय्या समोर ना मशाल आहे, ना हात आहे, ना वंचित आहे, ना इंजिन आहे. आता जर त्यांच्यासमोर तुम्ही उमेदवारच दिला नाही आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शपथच्या एका उमेदवाराला तुम्ही नॉमिनेट केलं आणि तो ऍफिडेव्हिट लावू शकला नाही, त्यात आमचा काय दोष आहे? आता तुमची ऍफिडेव्हिट पण आम्ही भरून घ्यायची का? तुमचे फॉर्म पण आम्ही भरून घ्यायचे का? ठीक आहे, तुम्हाला अवधूतजी, तुमचा जिंकवायचं- तुम्हाला मुद्दा तुम्ही जिंकवायचं मांडलेला आमचं काम आहे, का? तुमचा मुद्दा मांडलेला आहे. हनुमानजी काय म्हणाल? पूर्वी जी भारतीय जनता पक्षाचं लोकशाही विरोधी वर्तन नगर परिषद निवडणूक आणि आता महानगरपालिका निवडणुकीमध्ये ठसठशीतपणे अधोरेखित झालेला आहे. ऐन कैन प्रकारे 4.5-5 वर्षे निवडणुका पुढे ढकलण्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा मोठा वाटा होता. न्यायालयाच्या खांद्यावर बंदूक ठेवून ते मोकळे होऊ शकत नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हे स्थानिक लोकप्रतिनिधी आले पाहिजे. फक्त मंत्री, फक्त आमदार, फक्त खासदार म्हणजे लोकशाही नव्हे, तर लोकशाहीचं विकेंद्रीकरण करायचं. SC, ST, OBC आणि सर्वसाधारण या कॅटेगरीमधल्या लोकांना लोकप्रतिनिधीमधून लोकशाहीमध्ये स्थान असलं पाहिजे आणि त्यांनी त्यांच्या शहराचा, त्यांच्या गावाचा कारभार बघितला पाहिजे. ही काँग्रेसची भूमिका होती. पंचायत राज व्यवस्था काँग्रेसनं आणली. 1. 2. भारतीय जनता पक्षानं सुरुवातीला जातीच्या आणि धर्माच्या नावावर मताचं पोलरायझेशन करण्यामध्ये 60 वर्षामध्ये त्यांनी राजकारण केलं. त्यानंतर सत्ता आल्यानंतर निवडणूक आयोगाला हाताशी धरून मतदार याद्यांमध्ये घोळ करून काही निवडणुका जिंकायचा प्रयत्न केला. ऐका, कंप्लीट होऊ द्या. पूर्वीची कंप्लीट होऊ द्या. पूर्वीची कंप्लीट होऊ द्या. ऐका हो प्लीज तोडू नका ना मला. मी दोघांचं ऐकलं ना आधी. पहिलं स्थानिक स्वराज्य संस्थांचं विकेंद्रीकरण, लोकशाहीचं विकेंद्रीकरण हे काँग्रेसची भूमिका आहे. काँग्रेस लोकशाहीच्या विकेंद्रीकरणाच्या बाजूने आहे. स्थानिक लोकांना अधिकार भेटला पाहिजे, त्यांनी गाव चालवलं पाहिजे, ही आमची भूमिका अधोरेखित होऊ द्या. दुसरी भूमिका, मतदान प्रक्रियेमध्ये जात आणि धर्माचा नावानं नंगानाच करणे, ह्याला आम्ही लोकशाही विरोधी कृत्य म्हणतो. त्याची आता तिसरी कडी आली मतदार याद्यांवर, ज्यावर आम्ही भांडत होतो. आणि त्याचं शेवट टोक म्हणजे निवडणुकाच होऊ द्यायच्या नाहीत. मतदारांनी फॉर्म भरल्यानंतर त्याच्यावर पोलिसांकरवी, स्थानिक गुंडांकरवी, निवडणूक आयोगाकरवी दबाव आणायचा. अनेक बिनविरोध झालेल्या उमेदवारांचा एक कागद साधा महानगरपालिकेच्या वॉर्ड ऑफिसरनं, त्या जिल्हाधिकारी कार्यालयातल्या ऑफिसरनं नाकारल्यामुळे त्यांचे फॉर्म बाद झालेले आहेत. अनगरमध्ये आपण बघितलं, एका महिलेला नगर परिषदेमध्ये ती शौचालय वापरते ह्याचं सर्टिफिकेट कितीतरी दिवस मागूनही देण्यात आलेलं नव्हतं. तर निवडणूक आयोगाचा गैरवापर, पोलिसांचा गैरवापर, दहशतीचं वातावरण, गुंडांकरवी खून करण्यापर्यंत सोलापूरमध्ये यांची मजल गेली. जुने गुन्हे उकरून काढून तुरुंगात टाकायची धमकी दिली गेली. असेल नसेल ती कागद खोटी दाखवून उमेदवाराला ऐनकेन प्रकारे माघार घ्यायला लावणं, हा लोकशाहीवर भारतीय जनता पक्षानं नव्हे सत्ताधाऱ्यांनी केलेला अतिप्रसंग असं वर्णन आम्ही या निमित्तानं करतो. जर तुम्हाला एवढं कौतुक आहे, चंद्रशेखर बावनकुळे साहेब म्हणाले की बिनविरोध होतंय त्यात काय म्हणे चांगलं आहे, तर तुमची भूमिकाच ती आहे की तुम्हाला कुणाचाही विरोध नको आहे. संसदेत विरोध नको आहे, विधानसभेत विरोध नको आहे, नगर परिषद महानगरपालिकेत तुम्हाला विरोध नको आहे. प्रशासक बसून हुकुमशाही पद्धतीनं, अध्यक्षीय पद्धतीनं नगर परिषद महानगरपालिकेपासून संसदेपर्यंत तुम्हाला देश चालवायचा आहे. म्हणून तुम्ही विरोधी पक्ष नेता विधानसभेमध्ये देत नाही आणि नगरपालिका महानगरपालिकेमध्ये उमेदवारांना तुम्ही ठरवून बाद करताय. हा लोकशाहीवरचा अतिप्रसंग भारतीय जनता पक्षाने केलेला आहे. सिस्टमॅटिकली हुकुमशाहीकडे नेण्याचा हा प्रयत्न आहे असा तुम्ही एक गंभीर आरोप केलेला आहे. खरं तर ह्याच्यावरती चर्चा करायला नक्कीच आवडलं असं, पण आपल्याकडे अतिशय मर्यादित वेळ आहे, त्यामुळे आपल्याला आज इथेच आपली ही चर्चा थांबायला लागणार आहे. परंतु या विषयावरती या निमित्ताने सातत्याने चर्चा होत राहील. धन्यवाद आज तिघेही आपण इथे आलात त्याबद्दल. यानंतर 0 आवरमध्ये एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. पाहत रहा ABP माझा. सहप्रस्तुत करते JK टायर, टोटल कंट्रोल, पावर्ड बाय राजयोग पेंट्स. आनंद तुमचा, रंग आमचा. तेव्हा हिंदुस्तान भेटे हिंदुस्तानला. आपल्या जवळच्या JK टायर स्टील व्हील स्टोअरला आजच भेट द्या. दूध वाले भैया आए, न जाने कहाँ को खोए. पोस्टमैन आए, वॉचमैन आए, पुलिस आए, चोर आए, लेकिन इस घर के अंदर
कोई ना है, क्योंकि बाहरी दीवारों पर लगा है राजयोग टेक्सचर पेंट। इस टेक्सचर में फील है सोनाई पशु आहार, ज्याच्यामुळे 3-4 लिटर दूध हमखास वाढते, सोबत वाढीव फॅट, SNF आणि प्रोटीन सहित। आता तुम्ही पण थोडक्यात समाधान मानू नका, आजच आणा सोनाई पशु आहार। सोनू, आई, मी मामाला एक पत्र लिहिलंय। मामाला? बर। प्रिय मामा, दिवाळी वर्षातून एकदा येते, पण तू माझ्या आईच्या खात्यात दर महिन्याला ओवाळणी पाठवतोस। लोक म्हणत असतील निदा, पण माझ्यासाठी माझा लाडका मामा आहेस तू। कुठे आहे ग तुझा मामा? इतकी माया करणारा माणूस असताना मी कशाला कोणाकडे जाऊ? इथेच तर आहे माझा लाडका भाऊ। लाडक्या भावाला मत धनुष्यबाणाला। गोविंद घी, गाय के दूध से बना शुद्ध गोविंद घी, मेरा फेवरेट और इंडिया का ओरिजिनल सुपरफूड। गोविंद, द हैप्पी मेकर्स। महेश ट्युटोरियल्स मुळे बोर्ड्स मध्ये 94% तर आले, पण आता IIT चं काय? महेश ट्युटोरियल्सचा लक्ष इन्स्टिट्यूट आहे ना, नीट असो किंवा IIT, लक्षकडे लक्ष सोबत। कोथिंबीरवडी भजी, वा, केळवण स्पेशल, कुरकुरीत आणि चवदार, आणि जेवण लाईट, व्हेरी व्हेरी लाईट। 100% चणा डाळीपासून बनवलेलं फॉर्च्यून बेसन आणि फॉर्च्यून सनफ्लॉवर ऑइल आहे महाराष्ट्राची शान। हिंट थर्मोस्पोरोल, बडे आराम से। जेव्हापासून हा आलाय तेव्हापासून चिंता मिटली, त्याचे परिणाम सर्वोत्कृष्ट। हा ठेवतो मुख्य आणि कठीण तणांवर दीर्घकाळ नियंत्रण। धानुकाचे टायझॉल, जीवन होईल खुशहाल, वाढेल आपली शान। शेकडो दार खिडक्यांनी सजलाय घराचा जंगी थाट। दारापल्याचं सरप्राईज ठरवेल प्रत्येकाची वाट। दार उघडणार, नशिबाचा गेम पालटणार। बिग बॉस मराठी 11 जानेवारी पासून रात्री 8 वाजता कलर्स मराठी आणि जिओ हॉटस्टार वर। Hyper is a state of mind. TVS N-Top 150, India's first hyper sports scooter, is here. साऊथ असो किंवा नॉर्थ ईस्ट किंवा वेस्ट, धोती तर आपल्या देशातील प्रत्येक भागाची आहे ना। पंचकच्छा मुंडू वेष्टी दक्षिणेची धोती। आम्ही भले देशाच्या कोणत्याही भागातून असू, आमची धोती आहे आमची ओळख। रामराजला सल्यूट। देशाचा सर्वात फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह आज इतका स्लो का? म्हणजे इतका स्लो जो करतो आहे हेअर कलर। हे सोडा ट्राय स्ट्रीक शॅम्पू हेअर कलर, फक्त 15 रुपये। शॅम्पू सारखा लावा 5 मिनिटात सॉफ्ट शायनी केस, पांढरे केस ऑल आउट। मी फास्ट स्ट्रीक शॅम्पू हेअर कलर सुपर फास्ट, फक्त 15 रुपयात। रोजची फळं सुद्धा आपण पारखून घेतो, पण सोने तारण कर्जाच्या व्याजाविषयी आपण ही खबरदारी घेतो का? स्थिर व्याज दरात सोने तारण कर्ज हवं असल्यास उत्तम पर्याय म्हणजे बुलढाणा अर्बन। कमीत कमी पेपरवर कर्ज घेताना दिलेले दागिने परतफेडीच्या वेळी मूळ स्वरूपात परत। सुरक्षित सोने तारण म्हणजे बुलढाणा अर्बन। तुमच्या मेहनतीच्या कांदा पिकाचे तळामुळे नुकसान होत आहे, आता नाही। शेतकरी बंधूंनो, वापरा वन किल आणि करा सुरुवातीच्या टप्प्यातच तृणवर्गीय आणि रुंद पर्णीय तळांचे निर्मूलन। वन किल जे देते तळांवर तात्काळ नियंत्रण आणि कांदा पिकासाठी अत्यंत सुरक्षित। वन किल, एकच बार तळांची हार। शेवटी तुम्ही मराठी मॅट्रिमोनीच का निवडलं? कारण इथे मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। का हे मराठीत वापरणं अगदी सोपं आहे। इथे आपण कुंडलीही जुळवू शकतो। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। मग आणखी काय हवं? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। रोजची फळं सुद्धा आपण पारखून घेतो, पण सोने तारण कर्जाच्या व्याजाविषयी आपण ही खबरदारी घेतो का? स्थिर व्याज दरात सोने तारण कर्ज हवं असल्यास उत्तम पर्याय म्हणजे बुलढाणा अर्बन। कमीत कमी पेपरवर कर्ज घेताना दिलेले दागिने परतफेडीच्या वेळी मूळ स्वरूपात परत। सुरक्षित सोने तारण म्हणजे बुलढाणा अर्बन। वारंवार होणाऱ्या ऍसिडिटीवर खात्रीशीर उपाय शारंगधर पेंटासिड। 2 गोळ्यात झटपट ऍसिडिटी पळेल पटपट। शारंगधर पेंटासिड आयुर्वेदिक अँटासिड। ब्रेक नंतर स्वागत केआरए ज्वेलर्स, सिंबल ऑफ प्युरिटी।
ब्रेकनंतर 0 आवरमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आता चर्चा एका निवृत्तीच्या घोषणेशी आणि त्यावर उमटलेल्या अनपेक्षित प्रतिक्रियांची. तुम्ही पाहिलंच असेल की भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेचे खासदार नारायण राणेंनी काल एका जाहीर कार्यक्रमामध्ये आपल्या निवृत्तीचे संकेत दिले. नारायण राणेंची राजकीय कारकीर्द ही भरीव आहे. यापूर्वी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्रीपदं त्यांनी भूषवली आहेत. शिवाय कोकणातली त्यांची राजकीय पकड सुद्धा सर्वश्रुत आहे. त्यामुळे त्यांच्या या धक्कातंत्राने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सध्या चांगलीच चलबिचल पाहायला मिळते. ही घोषणा करताना राजकारणामध्ये कटकारस्थान वाढल्याचा उल्लेखही राणेंनी केला. त्यांच्या निवृत्तीच्या घोषणेइतकीच या वाक्याची चर्चा सुद्धा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे. कटकारस्थानाचा उल्लेख करणाऱ्या वाक्याचा अर्थ नेमका काय, ते नेमकं कुणाला उद्देशून बोलले असतील, आज त्यांनी यावर का स्पष्टीकरण दिलं आणि ते देण्याची गरज का वाटली, असे अनेक प्रश्न आहेत. यांचं विश्लेषण करूयात, पण त्याआधी ऐकूयात कालच्या सिंधुदुर्गातल्या सभेमध्ये राणे नेमकं काय म्हणाले. बरीच पदावर अनेक वर्ष राहिलो असतो, पण कारस्थान, राजकारणात कारस्थान नावाचा शब्द आहे. तेव्हाही अडचण आली, मला आत्ताही आली, पण आता मी ठरवलं या शब्दाला पूर्णविराम द्यायचा. आपण घरी बसायचं. त्यांना विचारलं कशात त्रास, कटकारस्थान करायला, पण घरी बसू. दोन्ही मुलगे चांगले आहेत. त्याला एकच शब्द सांगितला, बेटा नांदा सौख्य बन. चांगलं नांद, चांगलं काम करा, नाव कमवा. आणि दोनही अतिशय चांगलं काम करतात. राणेंनी खरं तर आपल्या भाषणामध्ये कुणाचं नाव घेतलं नाही, पण राजकीय वर्तुळामध्ये कानगोष्टी सुरू झाल्याच. राणेंचा रुख भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांकडे असल्याची चर्चा सध्या जोरात आहे. त्याला कारणही तसंच आहे. 2022 साली शिंदे सरकारमध्ये चव्हाण मंत्री झाले. त्यांच्याकडे सिंधुदुर्गाचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली. पण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सर्वेसर्वा म्हणजे नारायण राणे अशी राणेंची ओळख. त्यामुळे तेव्हापासूनच चव्हाण आणि नारायण राणे यांच्यात शीतयुद्ध सुरू झालं. पदावर असून काम करू दिलं जात नाही ही राणेंच्या मनातली खतखत त्यामुळेच आहे अशी चर्चा साहजिकच रंगली आहे. मात्र भाजप नेते प्रवीण दरेकरांनी चव्हाणांचा राणेंच्या विधानाशी काहीही संबंध नसल्याचं सांगितलंय. पाहूयात. त्यांचा रोख रवींद्र चव्हाणांकडे असायचं काही कारण नाही. कारण राणेसाहेब पक्षाचे नेते आहेत, खासदार आहेत आणि रवींद्र चव्हाण आमचे प्रदेशाध्यक्ष आहेत. आणि पक्षाचा कार्यकर्ता, पक्षाचा नेता प्रदेशाध्यक्षांच्या विषयी असा रोख ठेवू शकत नाही. त्याचा अर्थ अशा प्रकारे लावणं चुकीचं आहे असं माझं स्पष्ट मत आहे. नारायण राणेसाहेब कधीच निवृत्त होऊ शकत. राणेसाहेब हे आमची ऊर्जा आहेत, राणेसाहेब हे आमची शक्ती आहे आणि राणेसाहेब हे आमचे मार्गदर्शक आहेत. त्यामुळे राणेसाहेबांचं अजून 4 वर्ष खासदारकी बाकी आहे. आणि राणेसाहेबांमुळे नुसतं सिंधुदुर्ग जिल्हा नाही, नुसता कोकण नाही, तर मुंबई आणि अख्खा महाराष्ट्र आम्हाला स्फूर्ती देत राहतो त्यांच्या कार्यातून आणि त्यांच्या कामातून. आणि काल त्यांच्याबरोबरच मी मुंबईपासून गोव्यापर्यंत विमानाने एकत्र प्रवास केला. त्यामुळे त्यांची ऊर्जा अजूनही कायम आहे हे मी फार ठामपणे सांगू शकतो. नेते असं म्हणतायत खरं, पण राणेंच्या निवृत्तीबाबत जेव्हा रवींद्र चव्हाणांना थेट विचारलं गेलं तेव्हा मात्र गडबड झाली. चव्हाण आज अहिल्यानगरमध्ये भाजपच्या प्रचारासाठी गेले होते. तिथे पत्रकार परिषदेमध्ये त्यांना राणेंच्या कालच्या विधानावरती प्रतिक्रिया विचारली गेलीच. त्यांचं उत्तर काय होतं ते तुम्हीच ऐका. नारायण राणे साहेबांनी निवृत्तीचे संकेत दिलेले आहेत. सिंधुदुर्गमध्ये बोलताना ते म्हणजे राजकारणामध्ये कटकारस्थान होतं, त्यामुळे आज आम्ही अहिल्यानगरमध्ये अतिशय चांगलं युतीचं वातावरण आहे. त्यामुळे त्याच्या प्रचार रॅलीला मी आलेलो आहे. त्यामुळे ती प्रचार रॅली मला शुभेच्छा द्याव्यात असं मला वाटतं. आता एका वाक्यामुळे सुतावरनं स्वर्ग गाठला गेला खरा, पण शेवटी आज स्वतः राणेंनी आपल्या निवृत्तीची चर्चा फेटाळून लावली. आपण काय बोललो ते नीट ऐका असं ते म्हणाले. निवृत्तीचे संकेत अशी चर्चा आहे. कोणी दिले आपल्या असं नाही. वाक्य माझं नीट बघा. माझं वाक्य असं जे चाललं, जर मी रिझल्ट लोकांना देऊ शकलो नाही तर माझ्या या पदांचा उपयोग काय, मग मी विचार करेन असं वाक्य. निवृत्त होतो असं नाही. जर माझ्या पदाचा उपयोग जनमानसाला होत नसेल आणि होऊ देत नसतील तर पूर्ण विराम.
काल सिंधुदुर्गामध्ये प्रचार सभेदरम्यान नारायण राणेंनी आमदार निलेश राणे आणि मंत्री नितेश राणे यांच्या कामाचं कौतुक केलं. तसंच राजकीय निवृत्तीवरही त्यांनी भाष्य केलं. यावेळी राणेंच्या पत्नी नीलम राणे काहीशा भावूक झालेल्या पाहायला मिळाल्या. तो किती पिकअप मिळतो ते काही जण सांगा, जे राणेला संपवायचं नाही रे बरा पूर्ण उरलोय मी हो. बरं देशातले बाहेरचे बरेच लोकांनी सगळे प्रयोग केले. मागे कोण आहे, किती जण आहे, मला ताकद नाही ताकद आपण सफिशियंट आहे, पुरेसे. कुठल्याही क्षणी कुठल्याही वेळी काही. त्यामुळे मी आमचे मागे कोण आहे, किती जण आहे, मला ताकद नाही. इथे कुठले देव पण ठेवले नाही. ते कुठलं काय तर देव सांगायला कोणी काय प्रयत्न करा, तुम्ही काय कार्य करता म्हणून काही होणार नाही. मला मी समर्थ आहे. माही कार्य. राणेंच्या निवृत्तीची आज जितकी चर्चा होती तितकीच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर होत असलेल्या आरोपांचीही होती. मुंबईच्या कुलाबा परिसरामध्ये नार्वेकरांच्या कुटुंबातल्या तिघांना भाजपने तिकीट दिलंय. तिथे उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी गोंधळ झाला होता. निवडणूक अधिकाऱ्यांवरती अर्ज स्वीकारू नये यासाठी नार्वेकरांनी दबाव टाकला असा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. आप आणि जनता दलाच्या उमेदवारांनी नार्वेकरांवरती हा आरोप केला. त्यावर महापालिकेचा अहवाल आज आला. या प्रकारामध्ये महापालिकेने निवडणूक निर्णय अधिकारी कृष्णा जाधव यांच्यावरती सगळा ठपका ठेवलाय. उमेदवारांना टोकन क्रमांक दिल्यानंतर अर्ज भरू न देणं अयोग्य असल्याचं अहवालामध्ये नमूद करण्यात आलंय. महापालिकेनं निवडणूक आयोगाला हा अहवाल पाठवलाय. त्यामुळे आता जाधवांवरती काय कारवाई होते ते पाहायचं. दरम्यान जनता दलाने आपली तक्रार मागे घेतल्याचं नार्वेकरांनी सांगितलंय. निश्चितच त्यांची चुकी झाली, ती त्याची शिक्षा आम्हाला कशाला देताय तुम्ही? त्याची चुकी झाली आहे ना, हे कळल्यानंतर हे जे 12 अर्ज आहेत इंटेक ते त्यांनी अजूनही घ्यावे. आता 12ही लोक आम्ही तिकडे जाणार आहोत आणि ते सगळ्यांची अर्ज त्यांनी घेतले पाहिजे. यांना निवडणुकीची संधी दिली पाहिजे. हा एक. दुसरं ते तुम्ही म्हणाला की जनता दल शेकडोंनी वापस घेतले, पण आमचे अर्ज आहे, माझा अर्ज आहे वैयक्तिक, आपल्या आम आदमी पार्टीचा आहे, मनसेचा अर्ज आहे आणि बहुजन समाज पार्टीचा पण अर्ज आहे. ते कोणी मागे घेतलेलं नाही. ती आम्ही तक्रार आमची कायम आहे. दुसऱ्या दिवशी त्यांनी ती तक्रार मागे घेतली आहे आणि त्यात त्यांनी कारण असं दिलं आहे की आमच्याकडे आलेली माहिती चुकीची होती आणि खरं बघितलं तर 4 पैकी 3 वॉर्डांमध्ये त्यांच्या उमेदवाऱ्या भरल्या गेल्या होत्या. त्यामुळे एक असं दिसून येतं की उमेदवाऱ्या भरल्या गेलेल्याची माहिती देखील त्यांना नव्हती, तरी त्यांनी तशी तक्रार केली आणि ती त्यांनी परत घेतली आहे. त्यामुळे कुठेतरी या सगळ्या गोष्टीचा एक फेक नॅरेटिव्ह करण्याचा प्रयत्न केला जात आहे असं दिसून येत आहे. तर कुलाब्यामध्ये राठोडांना केलेल्या दमदाटीवरनं विरोधकांनी नार्वेकरांना लक्ष करणं सुरूच ठेवलंय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नार्वेकरांच्या निमित्तानं मुख्यमंत्र्यांना लक्ष केलं. तसंच या प्रकरणामध्ये निवडणूक अधिकाऱ्यावरती कारवाई होईल, मात्र नार्वेकरांना मोकळं सोडलं जाईल असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलाय. ज्या आम आदमी पार्टी आणि समाजवादी या 2 पक्षाचे अर्ज हे पैसे भरून टोकन देऊन देखील अर्ज भरून घेतले नाही, ही बाब सगळ्यात उघडकीस आली आहे. आणि हे का भरून घेतले नाही तर तिथे दरवाजावर आणि त्या परिसरात दस्तूरखुद्द राहुल नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष हे त्या ठिकाणी थांबतात, तिथे दमदाटी करतात, प्रशासनावर दबाव आणतात, कोणाला पोलीस मारतील सांगतात, त्यांचे हातवारे बघा, त्यांची देहबोली बघा. काय आपल्या विधानसभेचा महाराष्ट्राचा अध्यक्ष इतका चीफ स्वरूपामध्ये त्यांचं वतन आहे, चीफ मिनिस्टर, अजून किती चीफ लोकांना तुम्ही प्रमोट करणार? विधानसभा अध्यक्षांनी अशा प्रकारे रांगेत उभं राहून समोरच्या उमेदवारांना धमक्या दिलेल्या आहेत. त्या अहवालात का आलं नाही? हरिभाऊ राठोड यांची तक्रार आहे, मनसेचे उमेदवार बबन महाडिक यांची तक्रार आहे. तसं पार्थ पवार प्रकरणामध्ये तहसीलदारांना अडकवून पार्थ पवार आणि त्यांच्या नातेवाईकांना वाचवलं. काय ते मुंडवा जमीन प्रकरण, पार्थ पवारला कुठे अटक झाली?
अटक भलत्यानाच झाली, अधिकाऱ्यांना अटक झाली, त्यांचा बळी घेतला, अधिकाऱ्यांचा, तहसीलदारांचा बळी घेतला. तसा इथे आरोचा बळी घेतला जाईल. राहुल नार्वेकरांवर आरोप झाल्यावरती उद्धव ठाकरे यांनी काल जोरदार टीका केली होती. नार्वेकरांना निवडणूक आयोगाने निलंबित करायला हवं आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी उद्धव ठाकरेंनी केली होती. त्यांच्या आरोपांना राहुल नार्वेकरांनी उत्तर दिलंय. राहुल नार्वेकर, मी मुद्दामून नावानिशी बोलतो कारण विधानसभा अध्यक्ष हे विधानसभेत असतात, त्यांचा अधिकार हा सभागृहात असतो. सभागृहाच्या बाहेर ते राहुल नार्वेकर आहेत आणि तिथले आमदार आहेत. एक आमदार आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून दुसऱ्या म्हणजे जनतेवरती दमदाटी करतोय, त्यांचं संरक्षण काढून घेण्याचा आदेश स्वतः संरक्षणात राहून करतोय. माझं तर मत आहे हा विषय गांभीर्याने निवडणूक आयोगाने घ्यायला पाहिजे आणि तत्काळ अध्यक्षांना निलंबित केलं पाहिजे. उद्धव ठाकरेंच्या केलेल्या टीकांवरती मी लक्ष देत नाही, कारण जुन्या दुखण्या ज्या असतात, जुन्या जखमा ज्या असतात त्या कधी कधी थंडीत अजून दुखून येतात, उजळून येतात. त्यातला हा प्रकार आहे. आपण पाहूयात महाराष्ट्राचा कौल. जाऊयात पोल सेंटरला. आज एकूण 23,000 मतं आलेली आहेत आणि नोट्याचा पर्याय ठेवून मतदान केलं पाहिजे असं वाटतं का? यावरती 90% लोकांचं असं मत आहे की होय, अशा पद्धतीने मतदान करणं गरजेचं आहे बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांच्या वॉर्डामध्ये, आणि 10% लोक म्हणतात नाही. याबरोबरच 0 आवरमध्ये आज आपण इथेच थांबतोय. उद्या पुन्हा एकदा भेटूया. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.